संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाज आता आक्रमक झालाय। जाफराबाद आणि राजूर या ठिकाणी टायर जाळत कडकडीत बंद पाळण्यात आलाय। तर जालना ते परभणी महामार्गावरती मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला, रास्ता रोको करण्यात आला। रामनगर इथल्या चौकामध्ये मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला असून या प्रकरणी धनंजय मुंडेंना 6 आरोपी करावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। रामनगर या ठिकाणी सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी ज्यावेळेस एनडीटीव्हीने सर्वप्रथम फोटो व्हायरल केल्याच्या नंतर आपण बघू शकतो की राज्यभरात आता संताप व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे। संपूर्ण मराठा समाज आता आक्रमक व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो जालना जिल्ह्यामध्ये आज सुद्धा जाफराबाद हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर राजूर या ठिकाणीही बंद पाळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की आता हा मंठा परतूर परभणी महामार्ग आहे, या परभणी महामार्गावर रामनगर या ठिकाणी मराठा समाज आक्रमक होत या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे वाल्मिक कराड आहे यांना मुख्य जे आरोपी आहे वाल्मिक कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांना सुद्धा या प्रकरणात शिक्षा द्यावी अशी मागणी आता मराठा आंदोलकांनी सुरू केलेली आहे। जवळ 15 मिनिटापासून या ठिकाणी आपण बघू शकतो की हा रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। जोपर्यंत धनंजय मुंडे यांना सह आरोपी केल्या जात नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका या आंदोलक कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। लक्ष्मण सोळुंके, एनडीटीव्ही मराठी, जालना।